आपण पाहू शकाल अथर्व 11 कानपोली आणि एकीकडे वाशिवली या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय कानपोली संघानं आणि वाशिवली संघ मात्र आता या दोन संघांमधले ही फाईट पाहायला मिळते. समोर आपण पाहू शकता ज्यांची आपण सातत्यानं तिसऱ्या दिवसामध्ये वाट पाहत होतो आणि आज ती प्रतीक्षा आमची पूर्ण झाली. ते आदरणीय पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचे परिचित परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे महेश बालदी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. दिवस रात्री क्रिकेटची स्पर्धा आपण पाहाल. वाशिवली टीम आपला 12वा खेळाडू पाहिजे कारण आपली संख्या जरा कमीच दिसते. वेळ टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन युअर लाईफ. वेळेबरोबर चालायला शिका. स्वागत 11 वाशिवली. यस आपण पाहू शकता अथर्व 11 कानपोली आणि स्वागत 11 वाशिवली मधली ही दुसरी मॅच. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज असणार. ओव्हर द विकेट हा पहिला बॉल. या बॉलला उडवला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. आउट ऑफ द पार्क जाणार चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आला आणि या चौकाराने मात्र दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. यावेळेला ब्रश केलं बॉलनं बॅटला आणि विकेट किपरनं मात्र काम तमाम केलं. पहिला दे धक्का बॅटिंग करत असलेली टीम वाशिवलीला. नवीन बॅटर आपण पाहाल मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. निखिल पाटील आमदार साहेब बसलेले आहेत. साहेब जर आपण या मैदानाकडे पाहिलं ना तर असं वाटेल तुम्हाला की हिमाचल प्रदेश मधल्या धर्मशाळा मैदानावर आपण ज्याप्रमाणे बसतो त्याची फिलिंग मात्र इथे येऊ शकते. उंच उंच टेकड्या आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे मैदान. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. एक विकेट तर मिळवलेला आहे. या गोलंदाजानं फिरून मारलंय. एक कोण तयार केला आणि या बॉलला खेळून काढलाय 6 धावांसाठी. बॉलर पुन्हा एकदा तयार असणार बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग फसतोय. बॉल आपल्याला पाहायला मिळेल कट होताना पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेनं चेंडू फिरवला गेला आणि या बॉलवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आदेश मते पुन्हा एकदा गोलंदाज असणार. ओव्हर द विकेट यावेळेला आदेश तयार. यावेळेला सुद्धा या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मात्र सुरेख गोलंदाजी. बॉल व्हेरिएशन पहा किती प्रचंड आहे. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल विविध दिशेला टर्न घेतोय त्यामुळे कदाचित पेच प्रसंग असणार आहे फलंदाजासाठी. आणि अशा वेळेला आपण पाहू शकता हा डॉट बॉल आला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर मात्र तयार असणार. लोअर फुल टॉस बॉल होता अलॉंग द कार्पेट.
या बॉलला खेळलाय, एक धाव दुसऱ्या धावेसाठी तयारी केलेली, डायरेक्ट हिटी केलाय, विकेटी जाताना पाहायला मिळेल. आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत करूयात, कारण त्यांनाही वेळ कमी असणार. तर मी विनंती करेन सोमटणे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच, म्हणजे ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत सध्याच्या, आणि माजी सरपंच दीपकजी पाटील यांना विनंती करेन की आपण आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत करावं. आत्माराम पाटील साहेब युवा नेतृत्व, ज्यांच्या सौभाग्यवती 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे, ज्यांच्या सौभाग्यवती या सोमटणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत सौभाग्यवती तेजस्विनी आत्माराम पाटील, आणि एकीकडे आपण पाहाल ज्यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत सौभाग्यवती दीपक पाटील. तर दीपक पाटील आणि आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून स्वागत, जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आमदार साहेबांचं. धन्यवाद साहेब, खूप खूप आभारी आहोत आम्ही, आपण या स्पर्धेला वेळ दिलात. त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे एक आणखीन ताकदवर नेतृत्व, कर्नाळा विभागातील एक ताकदवर नेतृत्व, ज्यांच्या माध्यमातून रायगड मधली सगळ्यात भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली जाते, ते आमचे मंगेश दादा वाकडीकर यांचंही स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. सर धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून पुन्हा एकदा आम्ही ऋणी आहोत. वेळ कमी होता साहेबांकडे, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ का होईना परंतु त्यांनी दिला आणि आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आदरणीय आमदार महेश शेठ बालदी आपल्या मनापासून आभारी आहोत आम्ही. मॅच सुरू होते, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मात्र तयार असणार. हा पहिला बॉल, ओ दांडीगुल, पहिल्याच बॉलवर मात्र जबरदस्त गोलंदाजी, यावेळेला विकेट. MIDC मधली ही एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो कानपोली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, यावेळेला मात्र ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. ओ उडवला या बॉलला, उंच 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 खूपच उंच, षटकार. षटकारानं मात्र धावसंख्येचा विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 17 धावा. सत्यवान काकडे सर, जर MIDC मधली ही मजबूत टीम असेल तरी खालापूर तालुक्यामधली वाशिवली टीम सुद्धा ताकदीची टीम म्हणून ओळख आहे या संघाची. या बॉलला मात्र डिफेन्स केलं, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि या एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. 18 धावा धावपळकावर लगावल्या जात आहे दुसरं षटक कार्यरत असताना. चेतन पाटील याच्या पहिल्याच बॉलवर विकेट जरूर मिळालेला आणि तदनंतर मात्र कमबॅक करणारी, त्यानंतर मात्र थोड्यासा धावा खर्च करतोय, कारण 2 चेंडूंमध्ये एक षटकार एक सिंगलच्या माध्यमातून 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. स्लो टाईपच्या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय, सरळ बॅटनं बॉलला फेकून दिलं सरळ ऑन साइड ब्लॅक स्क्रीनच्या समोरून 6 धावा.
चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त षटकार. थोडासा महागडा गोलंदाज दिशा दाखवली यावेळेला पॉइंट आणि कव्हर मध्ये खेळाडू उभा आहे. दुसरी धाव. डेंजर एंडला धोका होऊ शकतो. रनिंग बिटवीन द विकेट. प्रचंड टाळांचा कडकडाट आपण डगआउट मध्ये पाहू शकाल. संघ एकीकडे आहे वाशिवली, अर्थात स्वागत 11 वाशिवली, थर्व 11 कानपुरीच्या विरोधात खेळत असताना या इथं आपण पाहू शकता लेग बिफोर विकेट साठी अपील केलेली, परंतु पंचांनी ही अपील पूर्णतः फेटाळून लावली आणि अशा रीतीने आपण पाहाल की 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या समाप्ती अंती टोटल जर विचार केला आपण तर 26 धावा धावफलकावर. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. टोटलचा जर विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहे त्या मात्र 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा. सुधीर पाटील यावेळेला मात्र 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वापरला जाईल कानपुली संघाकडून. सरळ उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. साठी ना वाशिवली संघ एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जर सहभाग घेत असाल ना तर माझी तुम्हाला एक विनंती असेल की अगदी वेळेवर या, जेणेकरून या मैदानाचा अंदाज बांधता येईल, संघाची ओळख पटेल, विकेट पाहता येईल. आपण धावत येऊन मैदानामध्ये जर दाखल व्हाल तर मग थोडंसं कठीण होऊन बसतं स्वतःसाठी आणि संघासाठी आणि गावासाठी. इथून मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 16 धावा. सुधीर पाटील पहिल्याच बॉलवर विकेट घेतोय. नवीन बॅटर अक्षय शिंगे मैदानामध्ये दाखल होताना. अक्षय मैदानामध्ये मस्त बॉल टाकलेला. खुलवट टप्प्याच्या बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्ट केलं जात आहे आणि जोपर्यंत फेकाल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि या 1 धावेच्या माध्यमातून टोटलचा जर विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 27 धावा. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट यावेळेला आपण पाहाल 1 धाव कंप्लीट केली जाते. 2ऱ्या धावेसाठी पुढे सरकले तर रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याची शक्यता. नाराज होतोय स्ट्राइक एंडचा बॅट्समन. कशासाठी धाव घेतली हा प्रश्न विचारतोय. काय विकेट टाकण्याची गरज आहे. अगोदरच परिस्थिती नाजूक आहे वाशिवली संघाची आणि त्यात पडलेला हा विकेट मी म्हणेन संघ जो कानपुली संघासाठी एक जमेची बाजू. हो जबरदस्त दांडी गुल. आता मोठा प्रश्न, मोठा भगदाड पडलाय गोलंदाजानं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. या गोलंदाजाची स्तुती करावी लागेल. आपण पाहाल ज्याचं नाव आहे सुधीर पाटील. अप्रतिम गोलंदाजी कानपुली संघाकडून.
नरेंद्र मस्कर पहिली मॅच तर जिंकली आहे. आता आनंद आहे थोडा मैदानामध्ये वातावरणामध्ये, परंतु यानंतरची मॅच रात्री लागणार आहे आणि रात्र वायऱ्याची आहे, त्यामुळे दक्षता घ्या. प्रकाश पाटील डायरेक्ट आता अंधारात मॅच आहे. सरप्राईज गिफ्ट नरेंद्र मस्करला धरायचं आहे, त्यामुळे जरा यानंतर आपल्याला वॉर्मअप करायला लागेल, सराव करावा लागेल सगळ्याच गोष्टीचा. ललित नवीन बॅटर, एक चांगला खेळाडू स्वतः कर्णधार आहे आणि आज 8व्या क्रमांकावर बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल होतोय. ललित खूप चांगला खेळाडू आहे, अगदी हसरा स्वभाव, मनमिळावू स्वभाव ही या खेळाडूची ओळख आणि यावेळेला मात्र मिळतीये. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डेंजर एंड वर दुसरी धाव तत्काल पूर्ण केली जाते का? हो, दुसरी धाव कंप्लीट. कव्हरला कोणताही खेळाडू नव्हता आणि त्या मोक्याची गोष्ट ओळखली ललितनं आणि दुसरी धाव. लागलंय का? चेंडू लागला असेल अंपायर तर बघा तिकडे, कारण फेसवर चेंडू आपटलाय एवढं नक्की आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ललितच्या अगदी चेहऱ्यावर जाऊन हा चेंडू आदळला होता, त्यामुळे कदाचित दुखापतग्रस्त सुद्धा असू शकतो. परंतु या छोट्या मोठ्या वेदना त्या खेळाडूंसाठी काही नसतात आणि सगळ्या वेदना विसरून पुन्हा एकदा तयार ललित बॅटिंग ट्रॅकवर. हो, खडून काढले या बॉलला, अलॉंग द कार्पेट, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, फंबल होतोय थोडा. दुसरी धाव पुन्हा एकदा अगदी गतिमान पद्धतीनं दुसरी धाव पूर्ण, 2 धावा कंप्लीट. आता मात्र थोडासा आकार येण्यास सुरुवात होते. धावसंख्येला 32 धावा धावफलकावर पाहाल. 3 षटक संपताय. 3 षटकांमध्ये 32 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिल्यात आणि या षटकामध्ये फार कंजूसी करतोय गोलंदाज, फक्त धावा खर्च करतोय 6 आणि 2 महत्वाची विकेट. यानंतर मॅच आहे जोवेळी आणि पोसरी या दोन टीमच्या कॅप्टन तयार राहायचंय. आता आयोजक आपल्याला विनंती करणार नाही, लेट आला तर पेनल्टी मिळेल यामध्ये शंका नाही, कारण शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये कार्यक्रम पूर्णतः संपवायचा आहे. यावेळेला आपण पाहाल रोहन पाटील हा गोलंदाज असणार आहे. 4थ्या क्रमांकाचा शेवटची गोलंदाजी हाताळण्यासाठी हा गोलंदाज तयार असणार रोहन. ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार रोहन. उडवला या बॉलला, हवेमध्ये खेळलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला, 6 धावा. दमदार आला षटकार आणि या षटकारानं मात्र धावसंख्येला एक मोठी गती मिळाली. 38 धावा धावफलकावर. यावेळेला सेट डाऊन द ग्राउंड खेळला, या बॉलला प्रोटेक्शन आहे तिथे आणि इथून मात्र धाव कंप्लीट केली जाते, ती मात्र 2 धावा आणि या 2 धावेनं मात्र धावसंख्या जर पाहिली तर 40चा आकडा गाठतीये. 4 षटकांच्या मॅच मध्ये फायटिंग स्कोर तर इथे उभा करताना दिसतोय. टीम बॅटिंग करत असतील अर्थातच स्वागत 11 वाशिवली संघ. स्वागत 11 वाशिवली. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. फटका फसलाय, बऱ्याच वेळ हवेमध्ये जमिनीला स्पर्श करतोय बॉल. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं 42 धावांपर्यंत प्रवास करतोय बॅटिंग करत असलेला संघ अर्थात वाशिवली टीम. रोहन पाटील हा बॉलर आपण पाहू शकता, शेवटच्या गोलंदाजीसाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक उभा असणार तिथे, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. आणखीन एक विकेट इथून माघारी परतताना.
हा बोल. हा काय 15 रुपयाला असं 15 350-400 रुपयाला अंडी असेल. हा तिथं काय स्वस्त असलं असं 400 350 400 350 देईल तू लगेच 5 मिनिटात. ठीक आहे. नाही ना ठेवू ना आता मी मॅच तसं मॅच तिथे चालू आहे आणि मी तुझ्याशी बोल ठेव. जबरदस्त इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल जर पाहिली 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अद्याप अशी धाव नाहीये, परंतु दोन्ही कडून जर आपण स्ट्राईक सोडली तर मात्र धाव दिली जाईल, धाव ग्राह्य दिली जाईल. तुम्ही एक एंडला उभा असाल आणि दुसरा एंड सुटत असेल तर ती धाव दिली जाणार नाही. परंतु दोन्ही एंड कडून काकडे सर थोडी मुवमेंट असली तर मग ती धाव ग्राह्य धरली जाईल, याची दक्षता घ्या. वर द विकेट यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर या अपील होते लेग बिफोर विकेट साठी. याच दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची वेळ दोन्ही संघांकडे, दोन्ही खेळाडूंकडे आणि एक धावेनं धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा आहे धावफलकावर. जिंकण्यासाठी आता मात्र 45 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग करत असताना अथर्व 11 कानपुली संघाला. पाहिले तर 44 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान सेट केलंय. एकीकडे MIDC एरियातील हा कानपुली टीम आहे जो त्या विभागामध्ये ताकदीचा क्रिकेट खेळतो आणि एकीकडे खालापूर तालुक्यातील टीम आहे स्वागत 11 वाशिवली. या दोन संघांमध्ये ही फाईट पाहूया. शेवट कसा होणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे, कारण जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. देवेंद्र माळी यांचंही आगमन झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद, आभार तुमचे. तुम्ही अगदी टायमावर इथे आमच्या बरोबर पोहोचलात. नेमका इनिंग ब्रेक मिळाला आणि तुमची उपस्थिती लाभली, त्याबद्दल आपले मनापासून स्वागत करूया. अथर्व 11 एकीकडे अथर्व 11 कानपुली आणि स्वागत 11 वाशिवली या दोन टीम मध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये काय होणार ते ऐकूया आपण दिनेश माळी सरांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू रोशन. तर आपण बघतोय तुम्ही सांगा, तुम्हाला आहे, तुमच्यावर आहे, तुमच्यावर आहे. तुम्ही आणि अंपायर तुमच्यावर आहे. अंपायर सांगा तुम्ही. तुम्ही सांगा अंपायरला, त्या प्लेयरांना काढतो. हा दे. तर वेलकम सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. आज आपण शेवटच्या रात्रीमध्ये शेवटची दिवस रात्र स्पर्धा आपण बघतोय. गेली 4 दिवस रात्र या ठिकाणी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचली होती आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचार करायला गेलं तर नारपुली गावचं भारतीय जनता पार्टी नारपुली यांचं कौतुक करायला पाहिजे आज. कारण आपण बघतो 40 संघ फक्त 4 दिवसांमध्ये कंप्लीट केले. बऱ्याच जणांना वाटलं असेल की
10चा लॉट्स असेल की काय, परंतु प्रत्येक गटामध्ये 8 संघ होते आणि 5 पारितोषिक ही 4 दिवसामध्ये 40 संघ या ठिकाणी कंप्लीट करणं हे नक्कीच खाऊ नाहीये. तर त्यासाठी नक्कीच या ठिकाणी आयोजकांचं कौतुक केलं गेलं पाहिजे. आज रात्री आपण या ठिकाणी नक्कीच त्यांचं कौतुक करूयात. परंतु आजची शेवटची रात्र मात्र प्रेक्षकांसमोर येते. गेली 4 दिवस आपण बघतोय, 4 दिवस रात्र या सामन्याचा आनंद घेतोय. परंतु या ठिकाणी पाहिलं जात आहे, एका बाजूला असेल अथर्व 11 कानपोली आणि दुसऱ्या बाजूला स्वागत 11 वाशिवली. या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज. वाशिवली संघाने आपण बघितलं असेल पहिली फलंदाजी केली होती आणि 44 धावा जमा केल्या. अक्षय झिंगे, त्यानंतर पंकजने 4 धावा जमा केल्या. बरेच म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी विचार करायला गेलं तर थोडा हातभार लावलाय धावा संख्येमध्ये. 44 धावा डिफेंडेबल नक्कीच असतील, कारण आपण बघतोय डिफेंड केल्या जाऊ शकतात. आपण कालपासून बघितलं होतं, काल 6 धावा देखील जमा करता आल्या नव्हत्या आणि शेवटच्या षटकात पाहायला गेलं तर 23 धावा देखील जमा करता आल्या होत्या. अशा परिस्थितीत हे मैदान एक जादुई या ठिकाणी पाहायला मिळतंय. लाईट्स लावायचे आहेत का? नक्कीच. तर वळूया त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीने आपण पाहतोय सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2023. सुनील भाऊ, तुम्ही वरती चढू नका, टॉवर वर लाईट चालू करतोय. नाही, सूचना दिली पाहिजे, बरोबर आहे, कारण सेफ्टीसाठी असतात या गोष्टी. लाईट चालू करताना कुठे वायर वगैरे ब्रेक झाले असेल तरी आपल्याला पत्ता नसेल. नाही, दिवसभर आणि रात्रीचे कुणी काय केलं असेल ते पण माहिती नसेल आपल्याला नक्कीच. आणि टेक्निकल प्रॉब्लेम गेली 4 रात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि आजही या ठिकाणी तशाच पद्धतीने आपण बघतोय. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कर्मदेव, सर्व कार्याशी सर्वदा, त्या श्री गणेशाला आवाहन या ठिकाणी आपण करूयात. गेल्या 4 दिवस रात्र त्यांना आपल्याला उत्कृष्टपणे साथ दिली आणि आता मात्र आपण बघतो आजच्या या शेवटच्या रात्री पदार्पण केलं आणि शेवटच्या रात्री आपण बघितले 4 दिवस थकलेले होते, परंतु तरी आज एक घरच्या मैदानावर चांगला खेळ दाखवत प्रेक्षकांना नारपोली संघाने पहिला सामना जिंकला, हे विशेष आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जबरदस्त फॉर्म मध्ये असलेल्या या ठिकाणी स्वागत 11 वाशिवली संघ पाहायला मिळतोय. आई 11 डेरवली या संघाने ज्यावेळेस टुर्नामेंट ठेवल्या होत्या त्यावेळेस काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी दाखवली होती त्या डेरवलीच्या मैदानावर. अक्षय झिंगेनं खेळलेली ती पारी. नक्कीच या ठिकाणी आपल्या रायगडचा आवाज, एक जबरदस्त समालोचक ज्यांच्याकडं मराठी शब्दांचा भंडार आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी बरेचसे प्रेक्षक ते ज्या ठिकाणी मैदानावर समालोचन करत असतात त्या ठिकाणी पोहोचतात. ते आमचे समीरजी सोमणे कर्जत विभागातील असतील, परंतु संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राचे लाडके झालेत. एकट्या कर्जतपुरते ते राहिले नाहीत, इतका त्यांचा फॅन फॉलोअर्स वाढलाय. ते आमचे समीरजी सोमणे सरांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण या मंचावर भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं मी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात त्यांचा आपण आवाज या ठिकाणी ऐकणार आहात. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या आयोजनात आपण बघतोय तर वळूयात सामन्याकडे. आता मात्र सामन्याला सुरुवात होतीये. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. सलामीची जोडी रोहित पाटील, आदेश मध्ये गोलंदाज निखिल पाटील. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र बघतोय आपण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आमच्या समोर बॅनर जरी असेल तरी मात्र, अरे बापरे, चेक करा, इजा भयानक असते. कारण गावासाठी क्रिकेट ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस सगळेच खेळाडू आपले प्रयत्न पणाला लावतात आणि अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणं, कधी कधी सामन्यामध्ये ते स्वतःला इतकं झोकून देतात की ते विसरून जातात की त्यांना कुठली इजा होईल का. आणि अशा वेळेस आपण बघतोय
फिल्डिंग करताना बऱ्याचशा वेळेस या ठिकाणी आपण पाहत असतो, नक्कीच काळजी घ्यायची आहे. सर आले इकडून आले का इकडून तुम्हाला सांगितलं रोड चालू आहे काम. नाही नाही तुम्हाला बोललो इकडून समज आलं तर रोड सरळ आहे, इथनं ट्रॅफिक लागेल पण बोललो इथून जवळ आहे. बघा लागला असेल तर थोडस त्याला बाहेर बसवा, हरकत नाही. जास्त इजा असेल तर आपण दवाखान्यामध्ये घेऊन गेला तरी चालेल, कारण कसं आहे तुमचा फिटनेस तुमच्या संघासाठी, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या गावासाठी महत्त्वाचा आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची काळजी घेणं नक्कीच गरजेचं असतं. कारण क्रिकेट जरी आपण म्हणत असो की 11 खेळाडूंचा खेळ आहे, तरी मात्र एखादा खेळाडू भरात असेल, चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि 11 खेळाडूंच्या मध्ये एक ताळमेळ जमलेला असतो. प्रत्येक जण प्रत्येकाशी जोडला गेलेला असतो. गेला ना कोण पडला? कोण? अक्षय का? कोण पडला रे? पडला कोण? पडला कोण? दीपक पडला. 12 गेला ना. पंच धावा किती? 2 ना? 2. ओके. आतमध्ये 12 पाठवला का दुसरा पाठवला? 12 पाठवला ना. चालेल ना. 15 प्लेयर काय पंच 2 मिनिटं थांबा. हजार तो आलं वाटतं 12 असते. 12 आता काय 12 13 14 15 प्लेयर असतात. 15 म्हणून पण जाऊ शकतो. मोबाईल ठेव. नक्कीच तू स्टेजवर ये मित्रा. तर बोलूयात पुन्हा एकदा. या ठिकाणी थोडीशी इजा झाली आणि नक्कीच विश्रांती मिळते. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी मैदानाकडे गेलाय. 12वा खेळाडूचा इतिहास तुम्हाला मी नक्कीच सांगेल या चेंडू नंतर, परंतु बघतोय आपण निखिल पाटीलने पहिला चेंडू फेकला होता आणि लॉंगॉनच्या मधोमध चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र काय जबरदस्त घुटना टेक आणि तमाशा देख पद्धतीनं चेंडूला फेकून दिले सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. तर आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. काय जबरदस्त जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला या फलंदाज रोहित पाटीलला. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं एक सुरेख दर्जेदार हेलिकॉप्टर पद्धतीने या ठिकाणी फटका खेळला होता. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज निखिलनं, परंतु त्यालाही या ठिकाणी आपण बघितलं होतं. विनंती असेल यानंतरचा सामना जोबेली आणि पोसरी संघांचे सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे मनीष तात्रे, मयूर पाटील, अखिल भोईर, त्यानंतर अक्षय पाटील. इथे मात्र आपण बघतोय झेल या ठिकाणी अक्षय जिंगने सोडलाय. सोपा झेल होता. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं साधं समीकरण होतं, परंतु या समीकरणाला पूर्ण करता आलं नाही. परंतु बघूयात या जीवनदानाचा फायदा कितपत उचलला जाईल, कारण आपल्याला माहित असतं कठीण झेल असतात, परंतु या कठीण झेलला कधी कधी कन्वर्ट करायचं असतं. जर का हा झेल टिपला असता तर काय जबरदस्त फटका खेळला होता स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये रोहित पाटील या फलंदाजानं. नक्कीच आपण बघतोय आमचे मयूर पाटील आम्हाला सांगतायत तब्बल 65वा हा खेळाडू आहे ज्यानं हा झेल सोडलाय. आतापर्यंत 65 झेल जमिनीला दान करण्यात आल्यात. म्हणजे या स्पर्धेचा विचार करायला गेला तर सगळा लेखाजोखा तो या स्पर्धेचा मयूर पाटील यांच्याकडे नक्कीच तुम्हाला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी आपण बघतोय सिली मिडऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र मिळते ती सिंगल. कमबॅक केलं या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, दुसऱ्या चेंडूवर देखील आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये षटकार खेचला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय उर्वरित या 2 चेंडूवर एक चांगला प्रयत्न केला. कमबॅक केला या गोलंदाजानं, स्वतःला सावरलं. आपली स्वतःची लाईन त्यानं मात्र सुधारण्याचा प्रयत्न केला तो निखिलनं.
इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. चेंडू उंच हवेमध्ये गेलाय. अक्षय आता मात्र कोणती चूक नक्कीच करणार नाहीये. चेंडू बराचसा उंच गेला होता परंतु जबरदस्त जजमेंट घेतलं आणि फलंदाज बाद. तर आपण बघितलं होतं इजा झाली, 12वा खेळाडू आतमध्ये गेला, परंतु क्रिकेटमधील सगळ्यात मोठा ज्याचं नाव घेतलं जातं अगदी क्षेत्ररक्षण करण्यासाठी, क्षेत्ररक्षणामध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये धावा वाचवल्या जाऊ शकतात त्याचं जिवंत या ठिकाणी एक इतिहास त्यानं स्वतःच्या नावावर करून घेतला आणि तो खेळाडू म्हणजे आपण पाहिला असेल दहा धावा, 35 धावांची अजूनही गरज, 35 धावांची गरज. जबरदस्त जबरदस्त, काय जबरदस्त डिलिव्हरी फेकली आहे. वाईड यॉर्कर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश लागलं. फलंदाजाला समजूही दिलं नाही की चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल आणि अशा परिस्थितीत बघतोय पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालाय. एक खराब चेंडू त्यानं फेकला होता परंतु त्यानंतर त्या स्वतःला सावरलं, स्वतःला ओळखलं, स्वतःच्या जवळची सिद्धता त्याने या ठिकाणी दाखवली गोलंदाज निखिल पाटीलनं. आणि त्यानंतर आपण बघितलं उर्वरित 4 चेंडूंमध्ये 2 धावा देताना एक बळी त्यानं मिळवला. एक जबरदस्त कमबॅक केलं निखिल पाटीलनं. 10 धावा त्यांना पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्या. जिंकण्यासाठी आपण पाहिलं होतं सुरुवातीला टार्गेट सेट केलं होतं ते 24 चेंडू आणि 45 धावांचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले. आता मात्र धावफलकावर धावा शिल्लक राहिल्या ते 18 चेंडू आणि 35 धावा. 18 चेंडू 35 धावांचं आव्हान या ठिकाणी आपण बघतोय शिल्लक राहिलं. आणि एक चांगली सुरुवात रोहित पाटीलला केली होती परंतु त्या रोहित पाटीलला आपण बघितलं बादून परतावं लागलं. त्या चांगल्या सुरुवातीला त्याला कायम करता आलं नाही आणि आपण बघितलं या ठिकाणी पहिला गडी बाद झाला तो रोहित पाटीलच्या स्वरूपानं. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेतील 200 क्रमांकाची षटक या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे 200 षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त या ठिकाणी गुणलेखन आपल्याला पाहायला मिळते. आमच्या परिसरातील नारपुली गावचे सुपुत्र मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या समोर या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल आमचे सर्वांचे लाडके समीरजी सोमणे सर, त्यांचा आवाज नक्कीच आपण ऐकू शकता. परंतु या ठिकाणी आपण बघतोय पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज जीवन शिंदेनं. जीवन शिंदे गोलंदाजी करतोय. आपण बघतोय 18 चेंडू 35 धावा वाचवायचे आहेत आणि त्याला माहिती आहे चेंडू जितके जास्तीत जास्त निर्धाव फेकेल तितकं समोरच्या संघावर प्रेशर येईल. अशा परिस्थितीत मात्र आपण बघतोय जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु निराशा हाती लागते. विचार करणं गरजेचं असेल कानपोली संघासाठी. प्रत्येक निर्धाव चेंडू मी म्हणेन तुमच्या विजयाची वाट थोडीशी कठीण करत जाईल. कारण आपण बघितलं होतं 18 चेंडू आणि 35 धावांची गरज म्हणजे पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव पाहिजे होती परंतु 2 चेंडू गेले निर्धाव. शेवटचे 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी वर पिच पद्धतीचा चेंडू फेकलाय. चेंडूला फेकून दिले, सरळ जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार. तर आपण बघतो या ठिकाणी या षटकाराने धावसंख्येला नक्कीच आकार मिळाला. कारण असं वाटलं होतं पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले त्यानंतर थोडंसं या ठिकाणी प्रेशर आलं होतं आणि ते प्रेशर हटवण्याचं काम केलं या षटकारानं. या फलंदाजावरचं या संघावरचं कानपोली संघाच्या आदेश मते पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला उंची या ठिकाणी जास्त मिळते परंतु यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुखरूप फलंदाज मात्र बाद. सांगितलं होतं या ठिकाणी 12वा खेळाडू आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये गेला परंतु फर्स्ट क्लास करिअर मध्ये
सुरुवात केलं होतं. 12वा खेळाडू म्हणून बाहेर बसला होता आणि त्याचं नाव होतं जॉन्टी रोड्स. ज्यावेळेस आपण बघितलं होतं 12वा खेळाडू म्हणून फर्स्ट क्लास क्रिकेटच्या मॅचेसमध्ये 12वा खेळाडू म्हणून जॉन्टी रोड्स बाहेर बसला होता आणि त्यानंतर ज्या खेळाडूला इजा झाली त्यानंतर आपण पाहिलं होतं जॉन्टी रोड्स आतमध्ये गेला आणि त्यानं सलग 7 झेल टिपले आणि त्या सामन्यामध्ये क्रिकेटच्या त्या फर्स्ट क्लासच्या इतिहासामध्ये आपण बघितलं असेल पहिल्यांदाच 12वा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि अशा पद्धतीनं त्यानंतर जॉन्टी रोड्सनं मागे वळून बघितलं नाही. फर्स्ट क्लास नंतर इंटरनॅशनल आणि 51 असे इतिहास त्याच्या नावावर नोंदवले गेले. तर एकूणच आपण बघतोय ज्याला संधी मिळते त्याने त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. आणि संधी आपल्याला कमीत मिळतात परंतु त्या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीने करता याकडे मात्र तुमचं लक्ष नेहमीच असलं पाहिजे. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं आपण बघितलं होतं. एक षटकार आला होता तो आदेश मतेच्या बॅट मधून परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आदेश मतेला आवरता आलं नाही आणि त्यानंतर आपण बघितली एक स्लोवर आणि फसवी डिलिव्हरी टाकली होती गोलंदाज जीवन शिंदेने आणि त्यावर जाळ्यामध्ये अडकवलं. ते फलंदाज आदेश मतेला बाद केलं. त्यानंतर आपण बघतोय जीवन शिंदे नितेश पाटील नवीन फलंदाज. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 17 आणि आता मात्र आपण बघतोय 28 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाणी पुरवायचं विनंती असेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक 28 धावांची गरज. सामना तसा पाहायला गेलं तर सोपा नक्कीच नसेल परंतु 14ची सरासरी क्रिकेटमध्ये म्हटलं 2 षटकांमागे तर कधी कधी सोपा असतं परंतु या मैदानाचा इतिहास आहे. धावा डिफेंडही केल्या जातात. आपण बघितलं होतं काल 6 चेंडूवर 6 धावा जमा केल्या नव्हत्या आणि त्याच गोलंदाजानं दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं 6 चेंडूंमागे 27 धावा खर्च केल्या. म्हणजे प्रत्येक वेळेस परिस्थिती तुमच्या बाजूनच असेल असं नाही. त्यासाठी मी नेहमी म्हणेन की यश मिळवणं तुम्हाला नेहमी सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं आणि त्या टिकवण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न नक्कीच दाखवावे लागतात. एफर्ट्स नक्कीच दाखवावे लागतात आणि अशा यावेळेस आपण बघतोय पहिल्या 2 षटकाची सांगता इथे बघायला मिळते. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 17. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. सामना तसं पाहायला गेलं तर कमबॅक केलंय वाशिवली संघाच्या गोलंदाजाने परंतु कानपोली संघाच्या या फलंदाजांना आता मात्र विचार करणं गरजेचं राहील. शिवरायांची एक शिकवण आहे राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं आणि अशा परिस्थितीत काय झालं काय माहिती काय कुणाला जनरेटर ऑपरेटर आपण कुठे असेल तर प्लीज यायचं. जनरेटर ऑपरेटर जनरेटर ऑपरेटर काका या. नक्कीच टेक्निकल प्रॉब्लेम आलाय थोडासा दुरुस्त केला जाईल. बोला नक्कीच यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना जिंकला होता तो नारपोली संघानं आणि त्यांच्या समवेत या 2 संघांमधून कोणता संघ त्यांच्या समोर उभा राहील त्याकडे आपण पाहूयात परंतु बघूयात पुढचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील सगळे सामने आम्ही 3-3 षटकांचे रोज खेळवलेत त्यामुळे आजही सूचना आम्ही देतोय दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील आणि मग उर्वरित सगळेच सामने आपण 3 षटकांचे खेळवलेत. आज शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्री आपण बघतोय आज शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्री आपण बघतोय 5 पारितोषिकं या ठिकाणी पाहायला मिळतील आणि गुलदस्त्यात असेल ही 5 पारितोषिकं या ठिकाणी सुपर 5 मध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने खेळ केला जाईल.
तर मॅन ऑफ द सिरीज साठी सरप्राईज या ठिकाणी गिफ्ट ठेवण्यात आलेला आहे. अजून कोणत्याच फलंदाजाला कोणत्याच खेळाडूला इव्हन आम्हा कॉमेंटेटरना सुद्धा माहिती नाहीये की सरप्राईज काय मॅन ऑफ द सिरीज साठी. प्रतीक्षा करतोय नक्कीच या ठिकाणी आज लँडिंग होणार ते सरप्राईज गिफ्टचं. पार्सल मागवलं होतं आणि कुरिअर नारपोली गावापर्यंत येऊन पोहोचलंय. बघूयात सरप्राईज गिफ्ट आज काय असेल ते मॅन ऑफ द सिरीज साठी. सगळ्या प्रेक्षकांची, सगळ्या खेळाडूंची, सगळ्या मान्यवरांची, इव्हन आम्हा कॉमेंटेटरांची देखील या ठिकाणी उत्कंठा शिगेला पोहोचले की मॅन ऑफ द सिरीजचं प्राइस नेमकं काय असेल. तर वळूयात या ठिकाणी आपण बघतोय शेवटची 2 षटकं या ठिकाणी शिल्लक. सौरभ साळुंकेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सौरभच्या हातामध्ये आपण बघतोय 3रं षटक या ठिकाणी देण्यात आलंय. 12 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 28 धावांची. 14ची सरासरी राखायची आहे. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे तो अथर्व या ठिकाणी आपण बघतोय. अथर्व 11 कानपोली आणि स्वागत 11 वाशिवली दोन्ही संघ. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न. अक्षय चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जात नाही. फलंदाजाला बांधून तंबूत परतावं लागेल. 3रा गडी बाद झालाय तो कानपोली संघाचा. सांग ना याच्यावरती. हा कॅमेरामॅनला पण दिसत नाही म्हणून याच्या लाईव्ह मध्ये दिसत नाही ना. त्यांच्या अंगावर कोट येतो बघा. आणि इथं जास्त ते थर्ड अंपायर डिसिजन इथं जातात. काल 4 का किती आले इथं डिसिजन. मनीष तात्रे आपलं मनापासून स्वागत. एक जबरदस्त यंग हँडसम अँड टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख, अगदी आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते, त्याचंही मनापासून स्वागत. आपण बघतोय या ठिकाणी आता मात्र एक चांगला प्रयत्न केला होता परंतु ताकद थोडीशी कमी पडाली. कारण आपण बघितलं होतं टायमिंग सुरेख होतं परंतु जितक्या ताकदीनं हा चेंडू मारायचा होता तितकी ताकद कमी पडली. ती फलंदाज नितेश पाटीलची आणि नितेश पाटील त्या बाजून तंबूत परतला. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज असेल 28 धावांची. नरेंद्र मस्कर प्रत्येक कामात, कोणत्याही कामात या ठिकाणी आपण बघितलं असेल त्यांना कोणतंही काम तुम्ही सांगा ते कधीच नाही म्हणणार नाही. अतिशय दुसऱ्या कोणाला कामं सांगण्यापेक्षा ते स्वतःच कामं करत असतात. आणि इथे मात्र आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपानं ही चोरटी धाव पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये. परंतु आता या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या धाव या ठिकाणी स्ट्रोक्सची गरज आहे. षटकार चौकार मारावेच लागतील जर का तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर, हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु बघूयात, कारण आपण बघतोय प्रत्येक सामना या ठिकाणी डू ऑर डाय या परिस्थितीत असेल, नॉकआउटचा असेल. जर तुम्ही हरलात तर तुम्हाला घरची वाट धरावी लागेल आणि अशा वेळेस आपण बघतोय तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावाच लागेल. जो प्रयत्न केला जातोय मी म्हणेन की सद्यस्थितीला वाशिवली संघाकडून जबरदस्त या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलंय. मग ते क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते ती वाशिवली संघाची. परंतु कानपोली संघाने मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. यावेळेस आपण बघतोय लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी या ठिकाणी स्वैर घोषित केला. या चेंडूला आता मात्र निराश थोडासा सौरभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचदा असं होतं कारण आपण पाहतो आपल्या मनाविरुद्ध ज्या ज्या वेळेस गोष्टी होतात त्या त्या वेळेस प्रत्येक जण नाराज होत असतो. परंतु आपण पाहतो क्रिकेट म्हटलं की एक जण खुश होत असतो, आनंदी होत असतो, तर दुसरा जण आपण बघतो हा दुःखी होत असतो. आणि हेच तर क्रिकेट आहे. कारण आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोणीही भवितव्य सांगू शकत नाही क्रिकेटचं भविष्य काय असेल. कारण आपण बघतो प्रत्येक सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील कोणी सांगू शकत नाही. आपण करू शकतो ती फक्त आणि फक्त चर्चा. आणि मागील चेंडूवर आपण तेच पाहिलं, फक्त चर्चा झाली परंतु पंचांनी निर्णय दिला चेंडूला खराब. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. मिसटायमिंग शॉट म्हणेन मी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, झेल टिपला जातोय. पुढची विकेट मिळते ती वाशिवली संघाला. बॅक टू बॅक आलेली विकेट या ठिकाणी पडझड पाहायला मिळते ती कानपोली संघाची.
जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय, प्रतिकार केला जातोय वाशिवली संघाच्या बाजूनं. गोलंदाजीमध्ये वर्चस्व सुरुवातीपासूनच त्याने दाखवलं होतं, परंतु कुठेतरी प्रयत्न करणं गरजेचं राहील मी म्हणेन, कारण आपण नेहमी बघतोय की तुम्ही प्रयत्न केला नाहीत तर मात्र या ठिकाणी तुमच्या विजयाची वाट सोपी होणार नाही. परंतु बघूयात सद्यस्थितीला नवीन फलंदाज विराज पाटील मैदानाकडे जातोय. बाद झालेला फलंदाज आपण बघितला चेतन पाटील बादून तंबूत परतला आणि नवीन फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय विराज पाटील. सामना थोडासा या ठिकाणी आपण बघतोय कठीण होऊन बसलाय, परंतु बघूयात काल देखील अशीच परिस्थिती पाहिली होती डेरोली संघाच्या विरुद्ध. आपण पाहिलं होतं शेवटच्या षटकामध्ये 17 धाबांची गरज असताना आकाश भोईरनं काय जबरदस्त तुफान फटकेबाजी करत तो सामना आपल्या बाजूनं शेवटच्या षटकामध्ये झुकावला होता. तशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळेल का? इथे मात्र आलेला स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिला, सरळ वावराच्या बाहेर जातोय, षटकार. जबरदस्त संगीत वाजवलं जाते. आमचे डीजे मास्टर आकाश गायकर आणि त्याची संपूर्ण टीम आपल्याला ऐकायला मिळते. कालपासून काय काय जबरदस्त संगीत त्याने वाजवलेत. इथे मात्र या षटकाराने धावफलक हलतट झालंय, धावफलक पोहोचलंय ते तब्बल 25 या अंकावरती. आणि आता मात्र शेवटचे 8 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 18 धाबांची. 25 चेंडू 18 धाबांची गरज, शेवटचे 8 चेंडू 25 धाबा धावफलकावर. चांगला चेंडू फक्त या ठिकाणी उभं ठेवलं फलंदाजाला. चेंडू समजणे अगोदरच भिसावला होता विकेट किपरच्या हातामध्ये. काय भन्नाट वेगानं चेंडू टाकला होता गुडलेनच्या स्पॉटवरून. चेंडूला या ठिकाणी आपण बघितलं टप्पा यावेळेस मात्र थोडासा मागे ठेवला आणि वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आलं ते मी म्हणेन सौरभ साळुंके या गोलंदाजाला. आणि आपण पाहतोय एक चेंडू शिल्लक आहे, 7 चेंडू 18 धाबांची गरज, 20 धाबांची गरज, 20 धाबांची गरज. आमचे स्कोरर शेवटची रात्र 7 चेंडू आणि 20 धाबांची गरज. 7 चेंडू 20 धाबांची गरज. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र बघतोय आपण, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मिळते मोठी विकेट आणि मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. फलंदाजाला बाधून तंबूत परतावं लागेल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये शिल्लक राहतील त्या 20 धाबा. थँक्यू डीजे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेनं हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. आणि त्या छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानाचा मुजरा करूयात. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करूयात, कारण आपण बघतोय भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये गेली आजची ही शेवटची रात्र. पहिल्या रात्री आपण बघितलं होतं भूमी 11 मांडा या संघानं काय जबरदस्त खेळ दाखवत पहिली रात्र गाजवली होती. त्यानंतर आपण पाहिलं होतं दुसऱ्या रात्री राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघानं या ठिकाणी आपलं स्थान पक्क केलं होतं सुपर 5 मध्ये. कालच्या रात्री आपण पाहिलं पिरकोन 11 पिरकोन संघानं आपलं स्थान पक्क केलं होतं ते सुपर 5 मध्ये. आणि त्याच सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहतोय एका बाजूला 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर ओनर संदेश पाटील यांची बोरले टीम, तर दुसऱ्या बाजूला मानसी स्पोर्ट्स डेरोली संघ अतुल भोईर यांचा संघ. या दोन संघांमध्ये एक भिडंत होईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की चौथा संघ कोणता पोहोचेल सुपर 5 मध्ये. परंतु इथे मात्र आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक होते आणि प्रवीण शिंदे, जबरदस्त गोलंदाज प्रवीण शिंदे आपण बघतोय वेगानं चेंडू टाकण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न असतो आणि थोडीशी मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, पंचांनी वळण घेतलंय. या चेंडूला मात्र खराब घोषित केलंय. भलेही या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात असेल,
फलंदाजापासून दूरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून फलंदाजाच्या बॅटमध्ये रडारमध्ये हा चेंडू आला नाही पाहिजे. भले या ठिकाणी स्क्वेअर गेला तरी चालेल, परंतु शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आता मात्र गरज असेल ती 19 धाबांची. 5 चेंडू 19 धाबा. इथे मात्र चांगला प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. फलंदाजाला परतावा लागेल. मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मिळते ती विकेट. थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत वाजवले जात आहेत आमचे आकाश गायकर डीजे यांच्या माध्यमातून, त्यांनाही आम्ही धन्यवाद देतोय. प्रेक्षकांना अगदी आपण बघितलं असेल, काल पिरकोनवाले ते जायला तयार नव्हते. डीजे वाल्याला सांगत होते तू चांगली गाणी वाजव, तू वाजव. म्हणजे इतकं आकाशचं पण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. जबरदस्त संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. आज आपण बघतोय तुम्हाला स्पेशल मेजवानी या देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण आपण बघतोय गेल्या 4 रात्री अरुण मस्कर असतील, त्यानंतर आमचे सचिन पाटील मित्र यांचे 2 स्टॉल आपल्याला बघायला मिळतात. आज तुम्हाला वेगळे मेनू त्यांच्याकडे नक्कीच बघायला मिळतील. त्यांचाही तुम्ही मनमुराद आनंद घ्यावा. ते आमचे अरुणजी मस्कर, त्यानंतर समोर त्यांच्या पुढे गेलं तर सचिनजी पाटील यांचे 2 स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दोघांचाही या ठिकाणी प्रेक्षकांनी आस्वाद नक्कीच घ्या, कारण आपण बघतोय गेल्या 4 रात्रीपासून अगदी शेवटपर्यंत थांबून सर्व प्रेक्षकांना कुणालाही कमी पडू दिलं नाही त्यांनी. चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र धाव घ्यायची की नाही या नादामध्ये दोनही फलंदाज अडकून पडले होते, परंतु नवीन नियमाप्रमाणे दोनही फलंदाजांना स्ट्राईक सोडावी लागते, त्यामुळे मात्र इथे थांबावं लागलं या दोनही फलंदाजांना. मिल्टे या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडू जातोय, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 19 धाबांची. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे, आणि अशा वेळेस आपण बघतोय या नियमाप्रमाणे जरी 18 धाबा जमा केल्या तरी मात्र हा सामना एका धावेने परास्त होऊ शकतो. परंतु बघूयात, प्रत्येक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण बघतोय औपचारिकता दाखवतोय हा फलंदाज. त्याने ओळखले की आता मात्र सामना थोडासा आपल्यापासून दूर जातोय, आणि तिथे मात्र त्यानं सिंगल घेतलीये आणि शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि 18 धाबांची गरज. सामना जवळ आवाक्याच्या बाहेर गेलाय, परंतु गोलंदाजानं जर का एखादी चूक केली तर हा सामना कानपोली संघाच्या बाजूने झुकण्यास अगदी कमी चान्सेस आहेत. परंतु बघूयात, शेवटच्या 2 चेंडूवर गगनभेदी फटके मारून प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम केलं जाईल का या 2 फलंदाजांकडून, परंतु नाही. इथे मात्र अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तिथे मात्र यावेळेस धाव घेतली जात नाहीये, आणि गोलंदाज प्रवीण शिंदेनं 6 चेंडू, आपण नेहमी म्हणतो ना की जिंकायचे म्हटलं तर योग्य त्यावेळी योग्य तो पत्ता जर का बाहेर काढला नाही तर तुमच्याकडचा हा एक्का पण वाया जातो. अशा वेळेस वाशिवली संघाने ओळखलं होतं. नारपोली संघाचे खेळाडू आपण यायचे, तुमची मॅच याच्यानंतर असेल, आणि इथे मात्र स्विचेट मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु निराशा हाती लागते. कानपोली संघ थोडंसं हार्डलक तुमचं मी म्हणेन. नक्कीच तुम्ही विचार करा कुठे चुकलात, कुठे कमी पडलात, कुठल्या ठिकाणी तुम्हाला सुधार करणं गरजेचं राहील, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा. आमचे मित्र महेश आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हा सामना जिंकलाय वाशिवली संघाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख, ते आमचे महेश, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि हा सामना जिंकला तो स्वागत 11 वाशिवली. स्वागत 11 वाशिवली टॉस साठी लगेच जायचं. नारपोली संघाचा संघनायक आणि वाशिवली संघाचा संघनायक या 2 संघादरम्यान पुढची भिडंत पाहायला मिळेल, परंतु या सामन्यासाठी आपल्याला आवाज ऐकायला मिळणार